आदित्येश्वर महादेव की अलंकारपुरी पुण्य भूमि हरियतो ज्ञान राजा सुपाल दया आठवीता महापुण्यराशि नमस्कार महावी ज्ञानेश्वराशि गणाधीश सोरीश सर्वागुणान्ता गुणारंभ आरंभ तो निर्गुणान्ता नमो शारदामूल चत्वारि वाचा नमो भद्रभानन्त या पांडुरंगाकरुणी प्रथम नमोन दुसरे संतांची ज्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार बालाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमौली हरिंद्रमाता मुकुटेश्वरी कारुण्य सिंधु अवदुःखहारी जमीन शंभो मदकोटकारी सके दुःखिताला नको प्रभु दीनाबालकाला नको प्रभु रक्षितो आपुल्या श्रीधरानी श्री प्रार्थना नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरा
कल्पदासा तुम्हारी माध्यान में शुद्ध रेवा वहति सुरनदी वेदकंठोपकंठै श्रीकंठे कंजरूपाललितशिवजटा शंकरी ब्रह्मशांति सा देवी वेदगंगा ऋषुकुलधरणी नर्मदा मां पुनातु नर्मदा मां पुनातु नर्मदा मैया की सद्गुरु साधु महाराज की जय। भगवंताच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप सद्गुरु श्री साधू महाराजांच्या कृपा करुणेच्या फलस्वरूप दुर्लभ असणारी नर्मदा पुराणाची कथा तुम्हा आम्हा सर्वांना सुलभ होत आहे। विविध तीर्थांचं विविध क्षेत्रांचं दर्शन त्याचं पूजन याचा आपण आस्वादन घेत आहोत, याचा आपण आनंद घेत आहोत आणि नर्मदा माईच्या काठावरचं एक एक स्थान इतके दिव्य आहे। काल आपण पाहिलं कुबेर भंडारीचं आपण दर्शन केलं, किती सुंदर स्थान आहे नर्मदा माईच्या काठावर आणि तिथे ज्या गुहेमध्ये कुबेर देवाने तपस्या केली ती तपस्या ती गुहा सुद्धा आजपर्यंत नर्मदा माईच्या काठावर जितक्या काही अशा प्राकृतिक नैसर्गिक गुहा आहेत विविध देवतांनी अशा गुहेचा आश्रय घेतला। विविध ऋषी मुनी कोणी झाडाखाली बसून कोणी अजून काही पर्णकुटी बांधून वगैरे नर्मदा माईच्या काठी बसून अशा प्रकारे सिद्धी प्राप्त केली। भगवंताची कृपा सकाळी किती विशेष प्रभाव आहे बघा। हे जे कुबेर महाराज होते त्यांचा पूर्व इतिहास काय माहिती आहे? त्यांचा पूर्व इतिहास हे स्कंद पुराणात येतो, थोडा पुराणात येतो, शिवपुराणात येतो। गुणनिधी नावाचा एक ब्राह्मणाचं पोर होत आणि त्याचं नाव गुणनिधी होतं, पण सगळे दुर्गुण त्याच्यामध्ये ठासून भरले होते। नाव गुणनिधी आणि सगळ्या गुणगुणांचा निधी होता। सगळ्या प्रकारचे वाईट व्यसन, सगळ्या प्रकारच्या वाईट सवयी हे जसं आता त्याचे वडील मोठे होते, मोठे विद्वान होते, मोठे मोठे राजे महाराजे त्याच्या वडिलांची पूजा करायची आणि असं असणार आहे। आता थोडस ही अडचण असतेच, मोठ्यांच्या घरचे लेकर पुढची पिढी सहसा वेळ मिळत नसेल, म्हणा संस्कार द्यायला तितकं वेळ किंवा साधनांचा अभावामुळे कदाचित बिघडत असेल। आता हे मोठे विद्वान ह्या गुणनिधीचे वडील, पण असा असून सुद्धा मुलगा मात्र असा इतका विचित्र निघाला। आता आईला सगळं माहित होतं, आता माथा मावल्याला सगळं माहित असतं आपले लेकर कुठल्या व्हायचे, पण तरी ती झाकून ठेवत असते। आता सगळ्या प्रकारच्या वाईट सवयींनी हा जुगारी खेळायचा, अजूनही काही करायचा, नेहमी वाईट संगतीमध्ये बाहेर फिरायचा आणि वडिलांनी विचारलं कुठं गेलाय, आपल्या मित्रांसोबत अभ्यासाला गेला। मूळचं सांगतो ना, तो पाठाला गेलाय, तो संथेला गेलाय, तो आवृत्ती म्हणतोय वेदाची, विविध सूक्तांची संथा म्हणतोय, असं म्हणून आजच्या तुमच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर क्लासला गेलाय, त्याचा स्पेशल सेमिनार आहे, 31 डिसेंबरचा स्पेशल सेमिनार असतो, 14 फेब्रुवारीचा स्पेशल सेमिनार असतो। कुठं चाललंय आई वडिलांना कळू दे, विशेष अभ्यासाला गेलाय, त्याचा वर्ग आहे त्याची। आता वडील विचार करायचे की बाबा असं चांगलं शिक्षणामध्ये जातं तर मन लावून अभ्यास करत असेल विचार, पण एक दिवस झाला असं। आता हा इतका विचित्र होता, त्यांची घरात ह्या गुणनिधीने घरातल्या एक एक वस्तू विकायला काढल्या त्या जुगाराच्या नादी लागून आणि एका माणसाकडं त्या गुणनिधीच्या वडिलांनी पाहिलं की त्यांच्या हातातली अंगठी ही
समोरच्याच्या हातात. ते म्हणाले माझी अंगठी तुझ्या हातात कुठं आली? ते म्हणाले तुझी अंगठी? हो माझी. ते म्हणाले तुझी नाही, आता ते जुगारात मी जिंकली. लाल झाला तो आणि माझी अंगठी कसं काय तू जुगारात केलीस? ते म्हणले अरे तू अंगठीचं धरून बसलास, मोठे मोठे भांडे कुंडे पैसा घर मोठे मोठे रत्न वगैरे सगळं जुगारात घालवलेलं तुझ्या लेकराने. आतापर्यंत आम्ही बोललो नाही कारण तुमचं नाव खूप मोठं होतं, पण नंबर एकचा जुगारी घरी आले लालबुंद होऊन आणि म्हणाले हात मारी पत्ती कुठे आपल्या बोलली? ती म्हणाली आता गरम होऊन आले होते, स्वरावरूनच ओळखले की काहीतरी तिथं उघडं पडलं. ती म्हणाली मी आता सकाळची वेळ पूजेत आहे, मला जास्त विचारू नका, माझा जप तर बाकी आहे, माझा तुळस महादेव बाकी आहे. लक्षात आलंय तुला काही मी म्हणणार नाही, पण खरं खरं सांग मला आज सगळं कळालंय. आता काय करणार ती? आता गुणनिधी आला स्पेशल सेमिनार करून, आणि मग काय आता त्या काळाचे वडील धमक होते घराच्या बाहेरच काय मी माझं नाव सगळं खराब केलंस. अरे ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन ब्राह्मणाचं धन काय? ब्राह्मणाचं धन तपस्या आहे, ब्राह्मणाचं धन विद्या आहे, ब्राह्मणाचं धन वैराग्य आहे. त्या कुठल्याही मोहमायेमध्ये फसलास वेळेसाठी निषिद्ध कर्म पापाचरण कलंक आहे आपल्या घरामध्ये, असं कोणी झालं नाही. घरातून बाहेर काढलं, घरातून बाहेर काढलं, आता वरवर फिरू लागला, आता घरची किंमत कळली. अरे तितक्या चांगल्या घरात असून सुद्धा मी वाईट व्यसनांमुळे वाईट सवयींमुळे माझा बट्टा बोल झाला. एक दिवशी झाला असा आता बाहेर थांबला, खायला अन्न नाही कसलंच काही नाही. एक महादेवाचं मंदिर होतं, तिथं शिवपर्व होता आणि आपल्याकडे पर्वाच्या वेळेस रात्री जागरणाची परंपरा आहे की नाही? एकादशीला सुद्धा काय नियम आहे? रात्री जागरण करावं. खरेदी आपण जे म्हणतो ते रात्री जागरण करावं. जागरण व्हावं यासाठी म्हणून कीर्तन प्रवचन, जागरण व्हावं यासाठी म्हणून भजन. आता होता असं की शिवपर्व होता, शिवरात्रीचा पर्व होता आणि काही भक्त मंडळी आले होते. देवाची भगवान शंकरांची सुंदर राजोपचार पूजा केली, विविध नैवेद्य दाखवले. आता हा तर होता भुकेला, ह्याचा डोळ्याचा नैवेद्य. आता होता असं मध्ये आता उलटते आणि त्यानंतर सगळ्यांना ज्यावेळेस झोप लागते, हा मंदिराच्या दरवाजात बाहेर आणि आता दिवा विजत असतो, मध्यरात्र होऊन गेलेली असते. मग काय करतो? आपलं मळकट कपडा फाडतो, त्याची वात करतो, त्या दिव्याला हे करतो की प्रकाशामध्ये शोधता यावं खायचा पदार्थ काय अजून काही असं असं म्हणून वात केली आणि दिवा लावला आपल्याला प्रकाश मिळावा. आणि त्याच्यानंतर हळूहळू तिथलं अन्न उचललं, पण चोरी पकडलेली. प्रोफेशनल चोर असला तर वेगळी गोष्ट आहे, ज्याला सवय नसते त्याचं पकडला जात. चलता चलता पाय लागला कोणाला तरी तो झोपेतून उठले आणि याला धरला आणि बेदम मारला. चोर 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 चोर. आणि मग काय झालं असं की तो त्याच्या घरात प्राण झाला. आणि आता ह्याचे कर्म तर असे काही नव्हते की हा स्वर्गात जाईल, कर्म तर असे काही नव्हते की हा दिव्य लोकांमध्ये जाईल. यमदूत आले, याला घेऊन जाऊ लागले आणि त्या शिवदूत सुद्धा आले आणि यमदूतांना आढळलं ह्याला तुम्ही घेऊन जायचं. ते म्हणजे का? सगळं पापाचरण केलंय, चांगल्या घरामध्ये जन्माला येऊन सुद्धा सगळे पाप कर्म ह्याने केलेले. ते म्हणले काही का असे ना, त्यांनी शिवपर्वावर भगवान शंकरांचं पूजन केलंय, ह्याला उपवास घडलेला आहे, हाटून पडलं पण दंडावर घडलं असं झालंय. म्हणून तुम्ही याला नरकात घेऊन जाऊ शकत नाही. तर शिवदूतांनी सोडवलं, कैलासामध्ये घेऊन गेले आणि पुढचा जन्म त्याचा नर्मदेच्या निकट अवंती देशाच्या ह्याच्यामध्ये झाला. आणि पूर्ण पुण्य प्रभावाने भगवंताच्या कृपेने त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतं, पूर्वजन्माचा संस्कार खूप प्रभाव. आणि असा तसा नाही, राजाचा पुत्र झाला. पुढच्या जन्मात राजाचा पुत्र झाला
आणि जसा तो पुढचा राजा झाला, आता त्याला दीपदानाचा संस्कार पूर्वीच लागलेला होता. चुकून दिवा लावला आपल्या उपकरणाच्या फाडून आणि त्याचा प्रभाव होता की त्याला नरकातून जाण्यापासून वाचत. तो दीपक प्रज्वलनाचा संस्कार, दीपदानाचा संस्कार, त्याचा प्रभाव असा झाला. जसा तो राजा झाला, सगळ्याच्या सगळ्या उपराजांची बैठक बोलवली, सगळ्याच्या सगळ्या ग्रामप्रमुखांची बैठक बोलवली, सगळ्याच्या सगळ्या दूरस्थ देशातल्या सगळ्या कारभारी लोकांची बैठक बोलवली आणि सांगितलं की आजपासून तुमच्या भागातलं एकही मंदिर हे बिना दिव्याचं राहिलं नाही. सगळ्या मंदिरांमध्ये दिवे लावायचे आणि अखंड दिवे लावायचे. तुम्हाला जर कुणाला एकट्याला असं शक्य नसेल तर पाळी लावा. कोणी सकाळी लावेल, कोणी दुपारी लावेल, कोणी संध्याकाळी लावेल, कोणी मध्यरात्री लावेल, कोणी पहाटे लावेल. अशी पाळी लावा, काही करा, पण अखंड दिवे पाहिजे. दिवा एक नाही, अनेक दिवे पाहिजे. आणि जो कोणी अशा प्रकारे मंदिरांना दिव्याने उजळून टाकणार नाही त्याला शिक्षा होईल. आणि जो कोणी उजळून टाकेल त्याला जे काही कमी पडेल ते आमच्या राज्यातून त्याच्यासाठी निधी, आमच्या राज्यातून त्याला सबसिडी आहे. तुमच्या भाषेत, आजच्या भाषेत त्याला सबसिडी मिळेल, त्याला अजून काही जे काही मदत पाहिजे ती मिळेल. आणि सगळे मंदिरं उजळून टाकायची. आता नर्मदा माईच्या जवळच्या क्षेत्रामध्ये अवंती देशाचा तो राजा झाला. नर्मदा खंड, त्या रेवा खंडामध्ये अवंती सुद्धा आहे. म्हणून आपण परिक्रमा झाल्या की अवंती देश महाकालला जाणार होते. किती बारकाई ठेवली आपल्या सद्गुरुदेवांनी आपल्यासाठी. आपण इतक्या दूर आलेलो आहे, नर्मदा परिक्रमा होते तर महाकालाचं सुद्धा दर्शन व्हावं, म्हणून शेवटी महाकालाचं सुद्धा दर्शन आहे. आता त्यांनी सगळ्या नर्मदा माईच्या तटावर आणि अन्य सगळ्या प्रदेशात सगळे मंदिर दिव्याने असे उजळून निघू लागले. त्या पुण्य प्रभावाने इतकं त्याचं पुण्य वाढलं. नर्मदा माईची अशी कृपा त्याच्यावर झाली, त्याचा तो जन्म तर व्यवस्थित पूर्ण झाला. पुढच्या जन्मामध्ये विश्रवा मुलींच्या पोटी त्याचा जन्म झाला. आणि पूर्वजन्मीचा तपस्येचा असा संस्कार की तो लहानपणापासून तपस्येला लागला. आता कुठं लवकर तपस्येचं फळ मिळतं तर नर्मदा माईच्या काठी तपस्येचं फळ मिळतं. म्हणून तो नर्मदा माईच्या काठी आला आणि भगवंताचं विशेष तप केलं. भगवान शंकरांचं विशेष तप केलं आणि भगवान शंकरांचं तप करून नर्मदा माईच्या काठीवर भगवान शंकरांना प्रत्यक्ष केलं. आशुतोष असणारे भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट होतात. आशुतोष भगवान की जय. आणि काय मागायचं ते माग असं म्हणाले. तो म्हणाला, महाराज खरं सांगू, आमचं हित कशात आहे ते आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला जास्त. आम्ही आमच्या अल्पबुद्धी काहीतरी मागावं, ह्याच्यामध्ये आमचं नुकसानही होऊ शकतं. आपण ज्याला चांगलं समजतो, ज्या वस्तूला आपण पैशाला चांगलं समजतो, आपण पदाला चांगलं समजतो, पण पैशामुळे पदामुळे सुद्धा आत्महत्या करणारे लोक आहेत की नाही. माणूस ज्याला आपण चांगलं समजतो तोच नंतर गळ्याचा फास बनतो की नाही. मी काहीतरी मागण्यापेक्षा तुम्ही कृपा करून काहीतरी तुमच्या इच्छेने द्या. बरं, आणि मी जर मागायचं जर म्हणालात ना मला, तर मला तुमची सख्य भक्ती द्यायला. भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सख्य भक्तीचं विशेष स्थान आहे. सख्यम आत्मनिवेदन, श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं तानसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदन. 8वी भक्ती सख्य भक्ती आहे. ती मला तुम्ही सख्य भक्ती प्रदान करा. भगवान शंकर म्हणतात, तथास्तु, सख्य भक्ती प्रदान होईल तुला. आजपासून सख्य भक्ती म्हणजे सोपं आहे का? सख्य भक्ती म्हणजे मित्रता आहे. आजपासून तू माझा मित्र आणि मी तुझा मित्र. देवाला मित्र बनवणं सोपं आहे. आणि ही तर तुला माझं सख्य पद तुला प्राप्त होईलच, पण आजपासून तू देवाचा धनाध्यक्ष कुबेर म्हणून प्रसिद्ध होशील. आणि असा वरदान दिला. कुठं तो रात्री कुठं सगळ्या पापांमध्ये लिप्त असणारा तो पापी गुणनिधी आणि कुठं त्याला देवांचा धनाध्यक्ष झालेला कुबेर
कशाचा पुण्य प्रभाव होता? नर्मदा माईच्या काठावर जे तप घडलं त्या तपस्येचा तो प्रभाव होता की देवाचं सुद्धा त्याला घराध्यक्षत्व प्राप्त झालं, त्याला दिक्पालत्व प्राप्त झालं. दिक्पाल म्हणजे काय? दिशांचे स्वामी. 10 दिशा असतात, पूर्वेचा इंद्र, आग्नेयेचा अग्नी, दक्षिणेचा य, नैऋत्य दिशेचा निरुती, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वायू, उत्तरेचा स्वामी कुबेर. प्रत्येक दिशेचे वेगवेगळे स्वामी आहेत. सर्व उत्तर दिशेचा स्वामी तुला दिक्पालत्व प्राप्त होईल, तुला देवांचं धनाध्यक्षत्व प्राप्त होईल, कोशाध्यक्षत्व प्राप्त होईल आणि असा वरदान देतात. आणि त्यावेळेस पासून देवांचा धनाध्यक्ष, देवांचा कोशाध्यक्ष म्हणून कुबेर नियुक्त होता. आणि कुबेर म्हणतात की बाबा एक कृपा अजून करा, जसं माझ्यावर कृपा केली ना तसं जगावर कृपा करण्यासाठी म्हणून तुम्ही इथं अवस्थित राहा. भगवान शंकर त्या स्थानावर स्थापित होतात आणि ते स्थान म्हणजे काल आपण दर्शन केलेलं काळ. तिथं कुबेराची वेगळी हे भक्ताच्या रूपामध्ये आहे, पण पूजेला कुठलं स्थान आहे? पूजेला शिवलिंग आहे, भगवान शंकर तिथं प्रतिष्ठित. आणि तिथलं विशेष काय सांगावं, जसं आपल्याकडे विविध ह्यांच्या वाऱ्या आहेत तसं कुबेर मंडळाची वारी बरं का बरं, त्याचं काय विशेष फळ आहे? अजूनही हे काढून घेतात की ज्याच्यावर कोणाला ऋण असेल, ज्याच्या डोक्यावर कर्ज असेल ते उतरण्यासाठी म्हणून त्या स्थानाची विशेष महत्त्व बरं. पण ऋणमोचक असं सुद्धा ते तीर्थ आहे, ऋणमोचक असं ते स्थान, त्याचं आपण दर्शन केलं. आणि आज आपण कुठं थांबलो होतो? आज आपण गरुडेश्वर ह्या क्षेत्राला थांबलो. आता आपल्याला गाडीची कल्पना असल्यामुळे, या सगळी व्यवस्था असल्यामुळे सगळ्याच तीर्थांचं आपल्याला दर्शन होईल असं शक्य नाही. पण आपण त्यांचं स्मरण जरी केलं ना, आपण त्याचं नुसतं महात्म्य जरी ऐकलं ना तरी त्याच्या दर्शनाचं आपल्याला फळ प्राप्त होतं. म्हणून मनामध्ये असं हे वाटून द्यायचं नाही कथेमध्ये आम्ही महात्म्य ऐकलं पण त्या देवाचं आम्हाला दर्शनच घडलं नाही, कथेमध्ये आम्ही त्या संगमाचं आणि कशा कशाचे महात्म्य ऐकलं पण आम्हाला दर्शनच घडलं नाही. अहो, कथा हीच प्रत्यक्ष दर्शन. मनाचं म्हणत नाही, शास्त्राचं वचन आहे. सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. सर्व तीर्थ, सर्व संगम यांचा जिथं भगवंताची कथा चालते ना, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागत नाही, ते आपल्याला येऊन आशीर्वाद घेऊन जातात. भक्तवत्सल भगवान, तुम्ही गरुडेश्वरचं महात्म्य ऐकाल, तुम्ही अजून कुठल्या स्थानाचं महात्म्य ऐकाल, रुक मनाला वाटून देऊ नका की आपण तिथं जाऊ शकलो नाही. सूक्ष्म रूपाने ते तीर्थ इथं येतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. जसं कोणी अतिथी आले, आपल्याला कळलं, आता समजा आम्ही कंधारला आलो, तुमच्या गावाला आलो, कंधारला तर काय, कंधारला तर दर्शनाला महाराजांच्या, तुमच्या गावाला आलो, तुम्हाला कळलं तर आम्ही येऊ नये, तुम्ही भेटायला याल की नाही? तसं आपण त्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आलो. आता ते देव तर सर्वच नाही, ते तीर्थ तर सर्वच नाही, आपल्याला त्यांच्याकडे जाणं शक्य नाही झालं तरी ते तीर्थ घेऊन आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. बरं, ही त्या तीर्थांची कृपा आहे, ही त्या भक्तांची भगवंताची कृपा होता. असं आपण गरुडेश्वर क्षेत्री आहोत. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की काही विशेष क्षेत्रांमध्ये मुक्काम करा. जर रात्री वास जरी केला, मुक्काम जरी केला तर त्याचं विशेष फळ मिळतं. आपल्याला त्याचं महात्म्य असो किंवा नसो, आपल्याला त्याचं दर्शन शक्य झालं किंवा नाही. आता या गरुडेश्वर आणि कोटलेश्वर यांचा इतिहास सांगतात. हे सगळे जवळजवळच एक क्षेत्र आहे. पूर्वी एक असुर होता आणि तो असुर, आता पूर्वीचे असुर हे मायावी असायचे, विविध रूप त्यांना धारण करता यायचे. त्यांनी हत्तीचं रूप धारण करून तो राहायचा आणि त्रस्त करायचा. सगळे ऋषी मुनी असतील. आता हे सगळं विकास झाले. पूर्वी हे सगळं नर्मदा माईचा काठ म्हणजे काय, जंगलच होतं. आजही आपण आदिवासी भाग पाहतो की नाही, तर पूर्वी जंगलच होतं. आता जो सेवन करेल, जो उपासना करेल त्यालाच फळ मिळतं.
काल कोणीतरी म्हणू लागले बरं, कोणीतरी चर्चा करू लागलं, काय नर्मदा माईचं एवढं महात्म्य आहे, तर नर्मदा माईच्या काठचे आदिवासी गरीब ते एवढे मागास कसं काय राहील? आहे थोडा लॉजिकल प्रश्न आहे. अहो महाराज, नुसतं काठावर म्हणून कृपा होत आपण काय पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी नर्मदा माई ही स्वतः भगवान शंकरांच्या शरीरापासून उत्पन्न झाली, पण तिला सगळं आयतं मिळालं नाही, तर नर्मदा माईला सुद्धा तप करावं. साक्षात भगवान शंकरांची पुत्री असून सुद्धा तिला सुद्धा तप करावं लागतं. तर नर्मदा माईच्या काठावर नुसतं राहून कसं होईल? आपण दुरून आलो, आपण परिक्रमा करतोय, आपण तपस्या करतोय, आणि जे कोणी निश्चयी तिच्या प्रीत्यर्थ त्याग करतात, तपस्या करतात, कष्ट सोसतात, त्याच्यावर कृपा होते. नुसतं काठावर राहून जन्माला येऊन स्थानिक लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये श्रद्धा असते, नाही असं नाही, आणि म्हणून स्थानिक लोक सुद्धा खूप प्रमाणामध्ये परिक्रमा करतात. अहो चांगले धडधाकट लोक सोडा, लुळे लागले सुद्धा परिक्रमा करतात. आता आपण जसं आपल्या पंढरीच्या वारीमध्ये पाहतो, पुष्कळ जण विकलांग असतात, पण ही तर किती मोठी परिक्रमा, जवळजवळ 4000 किलोमीटरची परिक्रमा आहे. इतकं क्षेत्रफळ या नर्मदा माईचं, आणि इतकं हे पायी परिक्रमा करणं. काहीतरी जण तर दंडवती परिक्रमा करतो. विचार करा, काही अनुभव आल्याशिवाय, काही फळ मिळाल्याशिवाय शक्य नसतं. स्थानिक लोकांमध्ये आम्ही हे पाहिलं, पुष्कळ जण आधी नवस बोलतात, माई आम्हाला हे प्राप्त होऊ दे, आम्ही तुझी परिक्रमा करतो, आम्ही तुझ्या प्रीत्यर्थ अन्नदान करतो, आम्ही तुझ्या प्रीत्यर्थ अजून काही करतो. ज्यावेळेस त्याग असतो त्यावेळेस फळ प्राप्त होतो. काही न करता नुसतं काठावर जन्माला आला, काठावर जीवन गेलं म्हणून फळ मिळेल अशातला भाग नसतो. आशा नाही फळ मिळतं, मिळत नाही अशातला भाग नाही. पण ते कधी मिळतं? ते देह सुटल्यावर मिळतं. पण इतकी दूरदृष्टी काहीच महाराज आपल्याकडे. देह सुटल्यावर काय, पुष्कळ जण म्हणतात की नर्मदा माईच्या ह्याच्यामध्ये शरीर सुटल्यावर दिव्यत्व प्राप्त होतं, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. म्हणजे मासे आहेत, मगरी आहेत, त्यांना दिव्यत्व प्राप्त होईल. हे प्राप्त होतं, त्यांना देवाचा लोक प्राप्त होतो, यात काही संशय नाही. पण तो कधी प्राप्त होतो? तो त्यांचा देह सुटल्यावर प्राप्त होतो. हे शास्त्राचं वचन आहे. शास्त्रामध्ये आले, आणि आद्यशंकराचार्य भगवंतांनी सुद्धा त्याच्या अष्टकामध्ये म्हणले. बरं, रोज आपण म्हणतो ना नर्मदाष्टक, वदंबुलीन नीलदीन दिव्य संप्रदायकं कलमलौघभारहारि सर्वतीर्थनायक सुवच्छ गच्छरत्न चक्र चक्रवाट शर्मदे मदीय पादवंगजन नमामि देवी धर्मदे. जे काही तुमच्या पाण्यामध्ये मासे असतील, मगरी असतील, जे काही जीवजंतू असतील, जंतुतंतू भुक्ती मुक्ती दायकं, त्या सगळ्यांचं देह सुटल्यानंतर त्यांची ऊर्ध्वगती होते. बरं, एक असतो काहीतरी पुण्य असल्याशिवाय ते त्या नर्मदा माईच्या पात्रातले मासे होत नाही. बरं, काहीतरी पुण्य असल्याशिवाय तीर्थक्षेत्रातलं जीवत्व सुद्धा प्राप्त होत नाही. बरं, एक असतो साध्या पाण्यातला मासा, एक असतो त्या वॉटर टँक शो, घरामध्ये मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये, हॉटेलमध्ये शोचा टँक असतो ना माशांचा, त्याच्यामधला मासा. आता त्या टँक मधलं पाणी किती स्वच्छ असलं तरी ते पवित्र आहे का? तरी ते मासे मेल्यावर त्यांचा उद्धार करणारं पाणी किती स्वच्छ असलं तरी, आणि तीर्थाचं पाणी किती अस्वच्छ असू द्या, पण त्यांचं ते कल्याण करणार आहे. म्हणून महाराज नर्मदा माईच्या पात्रामध्ये असलेले जीव जंतू सुद्धा त्यांना प्राप्त होतात. त्यांच्या काठावर असणारे असो किंवा दूरस्थ आपल्यासारखे दुरून आलेले श्रद्धेने लोक असो, जे श्रद्धा ठेवून तुझ्यासाठी त्याग करतात. आता आपण त्याग केलेलाच आहे. सगळ्यांनी काहीतरी धन दिलेलं आहे, सगळे काहीतरी असुविधा सोसताय, सगळे काहीतरी कष्ट सोसताय. हे सगळं त्याग तिच्या प्रीत्यर्थ झालं, तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून झालं. नुसते पर्यटन म्हणून आलेले गुरु महाराजांचं काही त्यांची कृपा होईल, साधू सुद्धा पारायण होईल, आपल्याला काही कथा ऐकायला मिळेल, आपल्याला काही पुराण ऐकायला मिळेल.
तिच्या प्रीत्यर्थ हे आपण सगळं करतोय तर आपल्याला फळ प्राप्त होतं. आता झालं असं की हा जो असुर होता, जो मायावी होता, हा आसपासच्या लोकांना त्रास द्यायचा. हा त्रास द्यायचा. प्रारब्धाचे भोग तर कोणाला सुटले. आता होता असं की भगवान श्रीहरी महाविष्णूंचे वाहन श्री गरुड महाराज त्यांचं होतं असं. यांना देव आज्ञा करतात की जा त्या राक्षसाला नियंत्रित कर, त्याचा त्रास समाप्त कर. आणि आता गरुड महाराज येतात. तर जसं गरुड महाराज येतात त्या असुराशी युद्ध करतात. बरं, तो मायावी असू. मायावी म्हणजे काय? पाहिजे ते रूप धारण करू शकणारे, पाहिजे त्या वेशात असणारे. आणि असा तो मायावी असुर हत्तीच्या वेशामध्ये होता. हत्तीच्या वेशामध्ये होता, कोणी ओळखू नये म्हणून. आणि गरुड महाराज आले, त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला समाप्त केलं. तसं त्याला समाप्त केलं. आणि आता त्याच्या शरीराचा काही अंश होता ना, आता दूर टाका म्हणून घेऊन जाऊ लागले. आणि काही अंश जो आहे दूर टाकता टाकता नर्मदा माईच्या पात्रात पडतो. जसं नर्मदा माईच्या पात्रात पडतो, नर्मदा माईच्या त्या अमृतमय जलाचा प्रभाव त्याचा देह तर तो पूर्ण होतो. पण आता त्याच्या सूक्ष्म शरीराचा, स्थूल देह तर सुटला, पण सूक्ष्म शरीरावर सुद्धा असा परिणाम होतो. दोन देह तर मानावं लागतात की नाही. आपला हा स्थूल देह गेल्यावर समोरच पडलेला असतो. हाताने जाळून टाकतो आपण, जाळून टाकतो. संत महात्मे संन्यासी वगैरे असेल तर आपण काय जलसमाधी असेल, स्थल समाधी असेल कोणतो, आणि आपण म्हणतो ते गेले. गेले म्हणजे कोण गेले? एक तर हे शरीर समोर दिसायले, सूक्ष्म शरीर जात असत आहे की. त्याच्या सूक्ष्म शरीरावर असा परिणाम होतो. स्थूल शरीराचा नर्मदा माईच्या पात्रामध्ये, पार्थिव शरीराचा नर्मदा माईच्या पात्राचा जसा जलाचा स्पर्श होतो तशी बुद्धी शुद्ध होते. आणि तो त्या सूक्ष्म शरीराने आता भगवंताचं कठोर तप करायला दीर्घ काळ नर्मदा माईच्या काठामध्ये तप करतो. नर्मदा माईचा प्रभाव होतो की नर्मदा माईच्या पात्रामध्ये माझा पार्थिव शरीराचा अंश पडला तर मी नरकामध्ये गेलो नाही, मला दिव्यत्वाची प्राप्ती झाली. आणि दिव्य शरीराने त्यात तो बुद्धी शुद्ध होऊन परत करतो. दीर्घ काळ तप केल्यावर भगवान शंकरांना प्रसन्न केलं. भगवान शंकरांची आर्ततेने प्रार्थना करू लागला. नमामि देवमीशानं जगतः प्रभवाप्ययं वरदं विश्वजगतं समे पापं यतोहतु. देवा, मी दैत्य कुळामध्ये उत्पन्न झालेलो होतो. खूप पाप माझ्याकडून घडलेली आहेत, खूप दोष माझ्याकडून घडलेले आहेत. मला निर्दोष कर बरं, मला निष्पाप कर. यद्वपुत्रमवादेवी रेवा पापौघनाशिनी सदैव भगवान प्रीतः किन्नरदिया कृपा. माझ्या शरीराच्या अंशाचा रेवा जलाला, नर्मदा जलाचा स्पर्श झाला आणि पाप योनीतून माझी मुक्तता होऊन मी आज दिव्य शरीराला प्राप्त आहे. त्या दिव्य शरीरानेच मी आज तप करतो. इतकंच नाही, धर्मो ज्ञानंच वैराग्यं सदा स्थूल संस्थितं मुक्ती मुक्ती प्रदो देव सदुःखं किन्ननाशे. इतकंच नाही, शरीर दिव्य प्राप्त झाले इतकं नाही. शरीर दिव्य प्राप्त होणं काही फार मोठी गोष्ट नाही का. आपल्याकडे शरीराला, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या धर्मामध्ये शरीराला वस्त्रापेक्षा जास्त किंमत नाही, कपड्यापेक्षा जास्त किंमत नाही. फक्त जसं कपडे वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना, पशु शरीर म्हणजे काय, थर्ड क्लास कपडा आहे. आणि सगळ्यात चांगला कपडा कुठल्या याचा असतो? काय म्हणतो, रेमंड का काय, तेच असतं. मनुष्य शरीर म्हणजे सगळ्यात भारीचा कपडा आहे असं सगळं. गीतेमध्ये सुद्धा ते खूप उपमा देतात ना, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि
यज्ञानि संयाति नवानि देहि। ज्या प्रकारे मनुष्य वस्त्र बदलतात त्या प्रकारे जीव हा वस्त्राप्रमाणे शरीर, म्हणून शरीर प्राप्त होणं, शरीर दिव्य प्राप्त होणं, शरीर भारीचं प्राप्त होणं त्यात काही फार मोठी विशेषता नाही. त्या शरीरामध्ये असलेला माणूस त्याची सद्बुद्धी चांगली असली पाहिजे. म्हणून नुसतं दिव्य शरीर प्राप्त होऊ नाही तर दिव्य बुद्धी झाली पाहिजे, निष्काम बुद्धी झाली पाहिजे, पवित्र बुद्धी झाली पाहिजे. सर्वोच्च असणाऱ्या विराट सर्वोच्च असणाऱ्या सर्वोच्च आपण ज्याला मानतो अशा गायत्री मंत्रात सुद्धा काय म्हटलंय? बुद्धी आम्हाला शुद्ध दे, आमच्या बुद्धीला शुद्ध प्रेरणा प्राप्त होते. ती शुद्ध प्रेरणा सुद्धा मला नर्मदा माईच्या जलाच्या संस्पर्शाने प्राप्त झाली. म्हणून धन्य आहे नर्मराज देवा, धन्य आहे तुझ्या शरीरापासून उत्पन्न झालेली नर्मदा. अशा भावनेने तो प्रार्थना करतो. तरी त्याचा सगळा दैत्य भाव गेला, त्याचा सगळा राक्षसी भाव गेला आणि भगवंताचा नित्य शुद्ध असा भक्त झाला. नर्मदा माईच्या जलाच्या संपर्कामध्ये पार्थिव शरीर आल्याचं हे फळ. तो म्हणतो पुढं जन्मभूमी संस्थिता गंगा नेत्रे कालानलस्थितः अमृतांशुच्छितो भाले सदा तद्गणतास्तुमे. आता फक्त एवढी इच्छा देवा, तुझी सेवा घडावी, तुझा गण होऊन मी तुझी सेवा कर. जगदहिताजविदुतं कालकूटविशन्वले येन सोऽव्यातिशिरो मह्यं नीलकण्ठः देवा, तू म्हणशील की मी तुला जवळ का करावं, तुझा दैत्य मधलायस. अहो देवा, तुम्ही आम्हाला दूर कसं सारावं? तुम्ही गळ्यामध्ये विषाला सुद्धा गळ्यामध्ये स्थान दिलं, सापांना सुद्धा शरीरावर स्थान दिलं, तर आम्हाला दैत्य म्हणून तुम्ही झडकणार नाही, मला तुम्ही जवळ केलंच पाहिजे. बरं, तुम्ही म्हणाल की आम्ही आमचा काही ठाव ठिकाणा नाही. स्मशानवासी भस्मांग भूतेषु व्यालभूषणः गजन परिधान किन्नरियाक्षी भूमो. सगळ्या प्रकारच्या अमंगल असणाऱ्यांना सुद्धा तुम्ही जवळ करता, तर आम्हाला का नाही जवळ करणार? तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही तर अमंगल आहोत, आमचा ठाव ठिकाणा नाही, तुला कुठं गड करून घेऊ. पण नाही, ही फक्त तुमची लीला आहे, ही फक्त तुमची वरवरची लीला आहे. तुमचा दिसणार अमंगल वेश, तुमचा अमंगलशील सुद्धा हे स्मरण करणाऱ्यांना परम मंगलत्व देतं. पुष्पदंतांनी हाच भाव महिन्यामध्ये ठेवलाय की नाही? स्मशानेश्वा क्रीडा स्मरह विशाचा सहचरा भस्माले वस्त्रकरोटी परितः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरणोणां वरद परमं मंगलमसि. स्मरण करणाऱ्यांना परम मंगल देणार. ते तुमचं बाह्य अमंगलशील जे आहे ना, हे तुमची लीला आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुम्ही जवळ करालच. भगवान शंकर त्याच्या आर्त भावाने प्रसन्न होतात आणि त्याच्यासमोर उभे टाकतात. भक्तवत्सल भगवान की जय, आशुतोष भगवान की जय. भगवान शंकर प्रकट होतात आणि म्हणतात माग काय मागायचं? तो म्हणतात काही नाही महाराज, तुमची सेवा घडावी त्याच्यासाठी मला तुमचं गणत्व द्या, मला तुमचा गण होऊन तुमची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होऊ द्या. दुसरं, माझं पार्थिव शरीर तुमच्या अंगापासून निर्माण झालेल्या नर्मदा माईच्या जलामध्ये पडलं तर माझी बुद्धी शुद्ध झाली, माझी नरक यात्रा वाचली आणि मी तपस्या करू शकलो. ज्याच्या शरीरापासून नर्मदा उत्पन्न झाली त्या नर्मदा माईचं जरी तुझं महात्म्य आहे, तर तुमचं महात्म्य काय? अति तत्पंथान तवच महिमा वांग मनसयो रतदया वृत्याय चकिरमविरते शुद्धती. मला वाणीपासून त्याचं तर तो वाणीचा विषयच नाही, ते महात्म्य तुमचं. बरं, मग एक काम करा, आता माझा लोकपणा वाढलाय, तुम्ही नर्मदा माईच्या जलाच्या संपर्काने माझा देह दिव्य झाला, माझं मन बुद्धी चित्त शुद्ध झालं, तर आता या नश्वर देहाचा, हा नश्वर देह, हा विनाशी देह तुम्ही अविनाशी भगवंताचा आपल्याला स्पर्श प्राप्त व्हावा ही माझी इच्छा आहे, हा माझा लोक. म्हणून
मी हत्तीच्या वेशामध्ये असताना, गजाच्या वेशामध्ये असताना गरुडाने मला मारले ना, तुम्ही आजपासून तुम्ही व्याघ्र चर्म जसं धारण करता ना, तसं आतापर्यंत एक कपड्यावर होतात, आता 2 कपडे धारण करा, वरी एकच खाली. आता तुम्ही आधी फक्त व्याघ्र चर्म धारण करायचा, आता तुम्ही गज चर्म सुद्धा धारण करा आणि माझं शरीर पवित्र करा. भगवान शंकर तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात आणि त्यावेळेस पासून जसं व्याघ्र चर्म भगवान शंकर धारण करतात त्या प्रकारे गज चर्म सुद्धा धारण करतात. म्हणून एक नाव भगवंताचं कृत्तिवास सुद्धा आहे. कृत्तिवासेश्वर भगवान की जय. वेदसार शिवस्तोत्रामध्ये भगवान आद्य शंकराचार्यांनी ह्या स्वरूपाचं स्मरण केलेलं. गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं महादेवमेकं स्मरामि स्मरामि. गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं महादेवमेकं स्मरामि स्मरामि. जरी गजाचं वस्त्र धारण केलेले ना, अशा महादेवाचं आम्ही स्मरण करतो. बरं, तो इतक्यावर थांबला नाही, त्याला गरुडाचं स्मरण झालं. बघा, बुद्धी शुद्ध झाल्यावर किती शुद्ध होते, किती निर्वयत्व प्राप्त होतं. त्याला मार्ग कोणी होतं? गरुडाला. आणि आता हा म्हणतो की त्या गरुडाने मला मार्ग हे खूप मोठे उपकार झाले. त्यांनी जर मला मारलं नसतं तर मी माझं शरीर नर्मदेच्या पात्रामध्ये जर त्यांच्या निमित्ताने जर पडलं नसतं, कुठं मला जीवन प्राप्त झालं असतं. म्हणून मी देवा इतकं करा की इथं तुम्ही कोटरेश्वर या नावाने माझ्या टोटी पडली होती. टोटी पडल्यामुळे मला हे दिव्यत्व प्राप्त झालं. म्हणून तिथं कोटरेश्वर म्हणून महादेव स्थित होतात आणि म्हणतात गरुडाचे माझ्यावर उपकार आहे, त्यांनी मला मारलं आणि माझं शरीर नर्मदामाईच्या संपर्कात आल्यामुळे मला हे दिव्यत्व प्राप्त झालं. त्या गरुडाच्या नावाने तुम्ही स्थित राहा. भगवान शंकर म्हणाले तुला जिथं स्थापित करायचे ते कर लिंग, आणि त्या ठिकाणी गरुडेश्वर नावाने स्थित राहील. तो दैत्य तो गजासूर ह्या नर्मदामाईच्या काठावर ह्याच ठिकाणी इथून जवळच गरुडेश्वर लिंगाची स्थापना करतो आणि त्याच्यानंतर भगवान शंकरांच्या धनत्वाला प्राप्त होतो. गरुडाला नाही वाटतं की बाबा काय कमाल आहे, दैत्याला मागं तशी बुद्धी इतकी शुद्ध झाली की माझ्या नावाने त्यांनी भगवान शंकरांना वर मागितला, माझ्या नावाने त्यांनी शिवलिंग स्थापित केलंय. त्याच्यानंतर गरुड महाराजही आले, तिथं साक्षात गरुड महाराजांनी तपस्या केली आणि ते स्थान सिद्ध झालं. त्यावेळेस पासून ते प्रसिद्ध असणारं स्थान गरुडेश्वर या नावाने सर्वविख्यात झालं. गरुडेश्वर भगवान की जय. हा तर गरुडेश्वराचा प्राचीन इतिहास आहे. गरुडेश्वरावर अर्वाचीन जे प्राचीन इतिहासाला जे अलंकार लावलाय तो काय आहे माहिती. गरुडेश्वर हे आता हजारो तीर्थ आहेत नर्मदामाईच्या काठावर आणि त्याच्यापैकी गरुडेश्वर होतं. पुष्कळ देवी देवतांनी ऋषी मुनींनी सिद्धांनी तप करून नर्मदामाईचं प्रत्येक घाट काठन काठ असा सिद्ध की कुठल्या ना कुठल्या तीर्थ आहे. पण गरुडेश्वराची विशेष प्रसिद्धी झाली. कशामुळं? तीर्थी गुरुवंती तीर्थानी. विशेष प्रसिद्धी ती विशेष संतांच्या अभिव्यक्ती होते. गरुडेश्वरांनी या ठिकाणी साक्षात दत्तरूप असणारे श्री वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळेस पासून गरुडेश्वर हे स्थान अजरामर झालं. बरं, मध्य प्रदेशातले नाही, गुजरात मधले नाही, महाराष्ट्रातले नाही, जगातले लोक आज टेंबे स्वामी महाराजांच्या त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. काय शक्ती आहे, काय ऊर्जा आहे, संत महापुरुषांची काय ताकद असते, वर्णन कमी. नाव घ्यावं की नाही, प्रसंग सांगावं की नाही हा प्रश्न पडतो. पण जाऊ द्या, मला कळत नाही सांगू काय. आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान, वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे किती व्रतस्थ आहेत, किती काटेकोर सगळ्या व्रत असेल, उपवास असेल, या सगळ्यांचं पालन करतात. एकदा आमच्या पूज्य गुरुदेव आमचे गुरु महाराज गुरुवर्य स्वामी श्री गोविंद गिरीजी महाराज
यांनी विचारलं मोदीजींना, बरं मोदीजी एकदा गरुडेश्वर या ठिकाणी आता पंतप्रधान झाल्यावर आले आणि ते म्हणले तुमचा गरुडेश्वरचा काय संबंध, आपल्या डोक्यात काय असतं ते आपल्याकडचे महाराज आहेत. ते स्वामी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले काय सांगावं मोदीजी. ते म्हणाले माझा संबंध नाही, आज माझ्यामध्ये जे काही व्रत उपवास तप करण्याचं योग साधना करण्याचं जे काही सामर्थ्य आहे ना ते सगळ्याचा सगळं प्रभाव गरुडेश्वर या स्थानाची. ते म्हणले कसं, ते म्हणले ज्यावेळेस इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती आणि आम्हाला सगळ्या भाजप संघवाल्यांना भूमिगत राहावं लागलं होतं, त्यावेळेस वेश पाठवून मी इथं गरुडेश्वर या ठिकाणी महिने वेश पाठवून या गरुडेश्वर या ठिकाणी होतो. रोज त्यांनी स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं, इतकंच नाही त्यांचं साहित्य वाचायचं. त्यावेळेस पासून टेंबे स्वामी महाराज काय त्यांच्या समाधी पुढे 10 मिनिटं तरी बसलं ना तर अशी शांती लाभायची उठवच इतकं टेंबे स्वामी महाराजांचं वेळ लागलं. त्याच्यानंतर आम्ही टेंबे स्वामी महाराजांचं साहित्य वाचलं, त्यांचं जीवन चरित्र वाचलं आणि वाचून इतकी प्रेरणा झाली, अरे मनुष्य जन्माला आलो तर काहीतरी तप करावं, काहीतरी साधना करावी. ही प्रेरणा टेंबे स्वामी महाराजांच्या आम्हाला जीवनातून भेटली. तो आमचा त्यावेळेस पडतीचा काळ होता. त्या पडतीच्या काळामध्ये आमची रक्षा जर कोणी केली असेल तर टेंबे स्वामी महाराजांनी केली. पुष्कळ ठिकाण असे होते की पोलीस आम्हाला पकडतील, काही करतील, आम्ही टेंबे स्वामी महाराजांचं स्मरण करायचो, कधी पकडले कधी आम्हाला त्रास झाला. जगात कुठेतरी असलो तर गरुडेश्वरचा तो काळ कधी आयुष्यात विसरू शकत नाही. त्यांचे शब्द ते स्वामीजींना सांगत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, ऐकून आमचे त्यांच्या गुरुवर स्वामीजींना सुद्धा खूप गहिरून आलं. आपल्याला पुष्कळ वेळेस महापुरुषांचे कारण त्यांचे समाधी स्थळ त्याचं महत्व कळत, आपण इकडं तिकडं कुठेही करत असतो, पण महाराज ज्या प्रकारे भगवंताचे स्थान हे दिव्य आहेत ना त्या प्रकारे महापुरुषांचे स्थान सुद्धा दिव्य असतात. होतं असं त्या टेंबे स्वामी महाराजांच्या समाधी स्थळाने पावन झालेली ती गरुडेश्वराची भूमी, जगप्रसिद्ध झालेलं असं गरुडेश्वराचं स्थान. काय महिमा वर्णन करावं. टेंबे स्वामी महाराज किती शास्त्रनिष्ठ होते, आपल्याला त्यांचं जीवन आपण ऐकून असाल, त्यांचं जीवन आपण कधी वाचून असाल. इतके शास्त्रनिष्ठ होते, लहानपणापासून जसं शास्त्राने सांगितलं त्या प्रकारे त्यांचं जीवन. लहानपणापासून भगवत स्मरण करायची, उपनयन झालं, मुंज झाली त्यावेळेस पासून अखंड नित्य संध्या गायची. वेदाध्ययन, काटेकोर सर्व नियमांचं पालन, काटेकोर सगळ्या 16 वेळाचं पालन आणि असं करणारे टेंबे स्वामी महाराज लहानपणापासून त्यांच्या जीवनातला तो तेजस्वी प्रभाव हा दिसायचा सगळ्यात. साधं रुद्राचा अभिषेक जरी करायचं झालं, एकादशीचा अभिषेक जरी करायचं झालं तरी टेंबे स्वामीजी महाराज महान्यास करायचे. त्यांनी दत्त आपल्या मंडळाला स्थापित केला, त्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केला. किती आदर्श. गृहस्थाश्रमात प्रवेश केला, लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गायत्री पुष्करणाचा संकल्प केला. ही आपली आदर्श परंपरा आहे. की लग्न, फिरायला जाणं आणि हनीमून ही आपली परंपरा नाही. गृहस्थ सुद्धा आपल्याकडे आश्रम आहे, तो सुद्धा पवित्र असला पाहिजे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या महात्म्यांनी गायत्री पुष्करणाचा संकल्प घेतला. गायत्री पुष्करण, आता गायत्री पुष्करण म्हणजे सोपं आहे का? वर्षभर लागतं साधारण, आणि ते जपापेक्षा ते नियम अवघड आहे. वर्षभर ब्रह्मचर्याचं पालन करायचं, वर्षभर जमिनीवर झोपायचं. कधी केलाय संकल्प? लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. साधी गोष्ट. अरे ऋषी मुनींचे चरित्र आपण पूर्वी ऐकायचो की ह्या काळामध्ये होऊन गेले, ते फार जुने. बरं, गृहस्थाश्रम कसा सांगला. आता गृहस्थाश्रम कधी बनतात? जोपर्यंत पत्नी येतो तोपर्यंत गृहस्थाश्रम. पत्नी गेली 14वा सारला, दुसऱ्या दिवशी संन्यास घेतला. ज्या प्रकारे शंकराचार्य भगवंतांना
संन्यासाचे गुरु प्रौढपादाचार्य ओंकारेश्वरला मिळाले, त्या प्रकारे प्रेमी स्वामी महाराजांना सुद्धा नर्मदेच्या काठी येऊन संन्यास दीक्षा इकडं हे झाली. इथले संन्यास गुरु प्राप्त कुठून महापुरुष मिळाले? इतर सगळ्याच क्षेत्रामध्ये उत्तररूपाणी महापुरुष असतात, पण सर्वाधिक उत्तररूपाणी विचरण करणारे महापुरुष ते नर्मदा नदीच्या काठावर असतात. म्हणून प्रेमी स्वामी सुद्धा संन्यास घ्यायला नर्मदेच्या काठावर आले, संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन भ्रमण केलं. आता खास करून हिमालयाचं भ्रमण केलं. किती भयंकर ती यात्रा. प्रेमी स्वामी महाराजांच्या सोबत काही नंतर आपल्या भागातले काही लोक होते, त्यांनी हा प्रसंग लिहून ठेवलाय. ब्रह्मावर्ताच्या क्षेत्री होते, हिमालयाच्या क्षेत्री होते. भ्रमण करत असताना सगळ्यांकडे आता थंडीचे कपडे आणि बाकी सगळं प्रेमी स्वामी महाराजांकडे काहीच. एकदा तर असं झालं, मरणासन्न अशी स्थिती आली बरं. आणि ही अशी स्थिती आली तर इतकी कडाक्याची थंडी, सगळीकडे बर्फ, कुठं तरी बंदर भेटला आणि सगळे शिरले. प्रेमी स्वामी महाराज म्हणाले, मी संन्यास, मी तुम्हाला लागू शकत नाही, तुम्ही सगळे झोपा. आणि प्रेमी स्वामी महाराज बाहेरच कुठं बसले? बर्फावर. ज्या खडकावर बर्फ आहे अशा याच्यामध्ये रात्री बसले प्रेमी स्वामी महाराज. सगळ्यांना वाटलं की आता झालं यांचं, हे जाते का उद्या. काय करा, सगळ्यांची स्थिती, सगळेच मारायला टेकले त्यासाठी. सकाळी उठून पाहतात, सकाळी उठून सगळे बाहेर येऊ लागतात. सगळ्यांना वाटतं की आता प्रेमी स्वामी महाराज काही राहिले नाही, राहिली नसती. दुसऱ्या दिवशी बाहेर येऊन पाहतात तर काय, ज्या दगडावर बसले होते ना, त्यांच्या शरीरातून घामाच्या धारावर. योग साधना काय असते, प्राणायामाचं बळ काय असतं, इतका मोठा योगीराज असणारा, इतका मोठा तपस्वी हिमालयाच्या सर्व क्षेत्रामधून भ्रमण केलं. आणि भ्रमण केलं, गंगेच्याही काठावर पुष्कळ राहिले, पण त्या महात्म्याला नर्मदेच्या काठावर येऊन समाधी घ्यावी वाटली. सगळ्या तीर्थांचं त्यांनी त्याची यात्रा केली. आणि तीर्थयात्रा करत असताना काशी गंगेच्या काठी होते. अशा तीर्थक्षेत्र, तीर्थ वास करणाऱ्याला, अशा तीर्थयात्रा करणाऱ्याला, इतकं सगळं हिमालय फिरणाऱ्या महात्म्याला नर्मदेच्या काठी काय घ्यावं लागलं? आता सगळ्या गोष्टी पूर्वनिश्चितच असतात, पण काहीतरी निमित्त लागत असत. एकाला खूप पोट झालं बरं, एका रोग्याला गंगेच्या काठावर काशीला होत त्यावेळेस. आणि स्वामीजी महाराज ते गंगेमध्ये वज्रासन घालून त्यांची साधना चालू झाली. आणि साधना चालू असताना पुष्कळ उपाय केले त्या कोणी रोग्यांनी, आणि काहीच त्याला प्रभाव झाला नाही. मारायला टेकलेला तो. कोणीतरी सांगितलं की त्याचे महाराज बसलेत ना, सिद्ध महाराज, त्यांच्या पायाचं पाणी जर तीर्थ जर तुला मिळालं आणि ते जर तू पिलंस तर तुझा रोग दूर होईल. तो आला, गपचूप आला. स्वामीजी वज्रासनात बसले होते. वज्रासन म्हणजे दोन्ही पाय मागे. आता पाय मागे, तळवे मागे, त्यांनी पाठीमागच्या मागे पाणी घेतलं आणि ते पाणी तीर्थ म्हणून घेतलं. आणि जसं ते तीर्थ म्हणून प्राशन केलं, प्रेमी स्वामी महाराजांना नमस्कार करून पळून गेला. थोड्याच वेळात सगळा पोट त्याचा निघून जाऊ लागला, सगळा त्रास त्याचा निघून जाऊ. तिकडं त्याचा पोट जाऊ लागला, इथं स्वामीजींना त्रास होता. सोपं नसतं महाराज, पाया पडून घेणं सोपं नाही, ते करून घेणं सोपं नाही, कोणाचं दक्षिणा घेणं सोपं नाही, कोणाची पाद्य पूजा करून घेणं सोपं नाही. त्याचा आयुक्त, त्याचा सगळा मळ, त्याचा सगळा दोष आपल्यावर घ्यावा. स्वामीजींना त्रास होऊ लागला. काय झालं काही कळलं झालं, अंगात लाई उगू लागली. स्वामीजी गंगेच्या पात्रात गेले, काही केल्या, त्रास शांत होत नव्हता. नंतर तो कोणी आला स्वामीजींच्या जवळ, नमस्कार केला, म्हणाला महाराज माझ्याकडून अपराध झाला, मला खूप त्रास होत होता, मी तुमच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि माझा त्रास कमी झाला. बरं, खरोखर तुम्ही धन्य आहे. समाजाला महात्म्यांचं काही घेणं देणं नसतं, फक्त स्वतःचा स्वार्थ असतो. साधूंना नमस्कार करायचा कशासाठी, साधूंची पूजा करायची, संतांची पूजा करायची कशासाठी, आपलं चांगलं, आपल्या आयुष्यात त्यांच्या डोक्यावर बस. आपल्या घरात जे काही दुःख झाले, जे रोष, पाप, ताप, हे सगळे असतील, इडा पिडा असेल, ही सगळी आपली निघून जातात. त्यांना त्रास झाला तर होऊ दे.
टेंबे स्वामी महाराज आता काय करावं दत्त प्रभूंना विचारतात. आता नित्य दत्त प्रभूंच्या संपर्कात ते म्हणाले आता टेंबे स्वामी महाराज काय आहे, आता सर्वज्ञ मोठे शास्त्रज्ञ विद्वान गंगेच्या काठात अनुष्ठान करू लागले, अजून काही जपतात इत्यादी करू लागले, काही केल्या काही शांत होईल. त्या रात्री असं झालं टेंबे स्वामी महाराजांना स्वप्न पडलं आणि कोणी चांडाळी स्त्री तिने टेंबे स्वामी महाराजांचा स्पर्श केला असं टेंबे स्वामी महाराजांना स्वप्नात दिसलं. स्वप्नात दिसलं काय लक्षात आलं त्यांना हे झाल्यावर की कोणाचा तरी पाप रोग हे मला लागलेला आहे आणि आता तो मला भोगावा काय करायचं. ज्यावेळेस विचार करत होतो त्यावेळेस सांगितलं की हे तर गंगेच्या इथं शांत होणार नाही, हे भयंकर पाप. मग काय करावं तर ह्याच्यासाठी नर्मदेच्या काठावर टेंबे स्वामी महाराज तिथून पायी चालत काशीवरून नर्मदेला आले आणि सांगितलंच होतं, संकेत झालेलाच होता. 3 दिवस नर्मदा माईचं स्नान आणि नर्मदा माईच्या अवगाहन आणि रोग शांत होईल. 3 दिवस अवगाहन केलं आणि त्या प्रभावाने सगळ्याचा रोग हा कोण हा निघून गेला आणि टेंबे स्वामी महाराज सुद्धा जय जयकार करू लागले. नर्मदा मैया टेंबे स्वामी महाराजांनी नर्मदा लहरी सुद्धा लिहिली, नर्मदा माईचे स्तोत्र सुद्धा लिहिले आणि आपण जसं मराठीमधून नर्मदा माईची आरती गातो त्या प्रकारे टेंबे स्वामी महाराजांनी संस्कृत मधून नर्मदा माईची आरती लिहिली. आणि असं असताना होता असं टेंबे स्वामी महाराज नर्मदा माईच्या काठी येतात. काय नर्मदा माईची त्यांची किती विशेष लीला आहे. सर्वाधिक चातुर्मास्य हे इथं नर्मदा माईच्या काठावर केले बरं तुम्ही. सर्वाधिक चातुर्मास्य इथे केले. त्याच्यानंतर विविध एकदा पडले टेंबे स्वामी आणि कमरेत मोस आहे. पडले तर झालं असं की चलता येत नव्हतं, काही नव्हतं. एक कन्या आली आणि ती म्हणाली महाराज मी तुम्हाला ना सोडून देते. टेंबे स्वामी महाराज म्हणाले मी संन्यासी आहे, तू स्त्री आहेस. ती ऐकूनच गेली. बोलता बोलता आली, तिने भस्म काहीतरी लावलं आणि जसं ती निघून गेली एकदम सगळी पीडा टेंबे स्वामी महाराजांची निघून गेली. बरं त्यांना लक्षात आलं की दुसरी कोणी नाही, साक्षात नर्मदा नाही. असं नर्मदा माई त्या कन्या स्वरूपामध्ये येते. त्याच्यानंतर असंच धर्मळामध्ये असतात. एकदा नर्मदा माईच्या काठी फिरू लागली आणि पाहिलं की दुराचार्यांचं गाव आहे. टेंबे स्वामी महाराज अशा ठिकाणी भिक्षा सुद्धा घेत नव्हते. एक माता माऊली आली आणि ती म्हणाली महाराज तुम्ही आमच्या गावात भिक्षा का नाही घेत. ते म्हणाले की मी फक्त दाक्षिणात्य विप्रांकडून त्यांच्या घरची भिक्षा घेत. ते म्हणाले की तुम्ही नेमावरला जा, तिथं 17 दाक्षिणात्य घर आहेत ज्यांच्याकडून तुम्ही भिक्षा घेऊ शकता. नेमावरला येतात, नाभिस्थान तिथं नर्मदा माईचं आहे. तिथं मी पाहतात खरोखर 17 घर होते. पुष्कळ त्या माता माईला शोधलं, ती परत भेटली नाही. टेंबे स्वामी महाराज कुठे ती असं शोधत होते. दुसरी तिसरी कोणी नव्हती, साक्षात नर्मदा माईनी येऊन सांगितलं होतं. आणि पदोपदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नर्मदा माई त्यांची काळजी घ्यायची. होता असं एकदा टेंबे स्वामी महाराजांचं काही पात्र होतं आणि ते पात्र एका सेवकाकडून नर्मदा माईमध्ये वाहून गेलं. तो आला, महाराज तुमच्या भिक्षेचं पात्र नाही हो खायला. आता कशामध्ये खाणार. टेंबे स्वामी महाराज त्याच पात्रामध्ये भिक्षा घेतली. टेंबे स्वामी महाराज म्हणाले अरे नर्मदा माई आई आहे, आपल्या लेकराचं पात्र घेऊन काय करणार आहे, देऊन टाकले. जसं टेंबे स्वामी महाराज म्हणाले लाटामध्ये वाहत पात्र आलं. एकदा पूर आला, पुरामध्ये गाव वाहून जाते काय अशी स्थिती होती. सगळे गावकरी टेंबे स्वामी महाराजांकडे आले आणि म्हणू लागले महाराज वाचवा आम्हाला. ते म्हणाले मी काय वाचवणार, नर्मदा माई वाचवणार. आणि आई कुठे आपल्या लेकरात आई करत असते का, काही आई होणार नाही, नर्मदा माईवर विश्वास ठेवा असं म्हणले. नर्मदा माईच्या त्या पुराच्या स्थितीमध्ये नर्मदा माईच्या पाण्याजवळ गेले आणि आपल्या दंडाचा जसा स्पर्श नर्मदा माईच्या जगाला केला क्षणामध्ये नर्मदा माईचं पाणी कमी झालं. नर्मदा माई अशा प्रकारे टेंबे स्वामी महाराजांचा एक शब्द सुद्धा खाली पडू देत नव्हती. इतकं प्रेम होतं. अहो संतांचं प्रेम हे तीर्थ नाही असं म्हणून अजरामर झालेलं आहे गरुडेश्वर तीर्थ.
टेंबे स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेलं असेल जोडेश्वर क्षेत्र. या ठिकाणी आपल्याला मुक्काम करायचं सौभाग्य मिळालं. इथूनच आपण जोडेश्वराचं स्मरण करूया, इथूनच आपण टेंबे स्वामी महाराजांचं स्मरण करूया. गणेश्वर भगवान की वासुदेवानंद स्वामी टेंबे स्वामी महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की, अवधूत श्री गुरुदेव. राहिलेले प्रसंग उद्याच्या चरित्रामध्ये उद्याच्या चरित्रामध्ये आपण श्रवण करूया. नर्मदा मैया की जय.